श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांच्या प्रजाती याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. पक्ष्याची व्याख्या ही 2 पाय आणि पिसे असलेला प्राणी म्हणून केली जाते आणि याची उत्क्रांती थेरोपेडा या प्रजातीतील कावळ्याच्या आकाराच्या डायनासोर किंवा सरीसृप पासून झाल्याचे आता स्पष्ट झाले. सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी याची सुरुवात झाली आणि ज्या वेळेला महाप्रलय आला 6 कोटी वर्षापूर्वी आणि अनेक जीव नष्ट झाले, त्या डायनासोरही नष्ट झाले आणि मग पक्षी प्रजातीने आपलं हे जग व्यापून टाकलं. आज या पृथ्वी तलावर 11,145 प्रकारच्या पक्षी प्रजाती आहेत. त्यातले बरेचसे पक्षी गाणारे आहेत, पण काही पक्षी असे आहेत की त्यांना आवाज करता येत नाही आणि ते मग चोच आपटून आवाज करतील, पंखानं आवाज करतील. पण स्वरयंत्राची मदत घेऊन त्यांना आवाज करता येत नाही. आपल्या परिसरातले जे कर्कोच आहेत त्या प्रकारात मोडतात असं आपल्याला लक्षात येईल. आता पक्ष्यांच्या आवाजाची उत्क्रांती ही गेली कोट्यावधी वर्षे सातत्याने चालू आहे आणि जसजसे पक्षी वेगवेगळा परिसर, वेगवेगळा अधिवास, वेगवेगळ्या गरजा याच्यातून त्यांच्या आवाजात सातत्यानं बदल होत गेलेला आहे. आता गाणं आणि साद असे प्रमुख 2 प्रकार पक्ष्यांच्या आवाजात पडतात. ज्याला आपण गाणं म्हणतो ते गाणं हे पक्षी घरटी करण्याच्या काळात जे आवाज करतात त्याला आपण गाणं म्हणतो. आता गाणं या शब्दाचा अर्थ असा आहे की पक्ष्यांनी, मग नर असो किंवा मादी, घरट करण्याच्या परिसरावर हक्क सांगण्यासाठी, प्रतिस्पर्ध्याला आपल्या परिसरापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी जो केलेला आवाज आहे त्याला आपण गाणं असं म्हणतो. मग आता याचं सगळ्यात चांगलं उदाहरण तुम्हाला कुठलं माहिती आहे तर कोकिळ. कोकिळेचं जे कुहू कुहू आहे हे साधारण मार्चच्या मध्यापर्यंत चालू होतं, ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत चालतं आणि मग पुन्हा ते बंद होतं. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांविषयी सांगितलेली माहिती ऐकली. कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास दरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.